हो हो, ते मला सुद्धा माहिती झालेलं आहे आणि त्या माऊलीची काय चूक आहे. 21 ऑक्टोबर 2023ला महादेव मुंडेंचा हत्या झालेली आहे. अद्यापही ते आरोपी त्या ठिकाणी सापडत नाहीत. म्हणून आता विष पिऊन झालं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेली आहे. तर निश्चितपणे ते त्यांचं गाऱ्हाणं जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या पुढं मांडतील आणि ते मांडल्याच्या नंतर त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. अण्णा, रोहित पवार देखील काल मस्साजोगला जाऊन आले. ते देखील म्हणतात की आकाचे संपूर्ण जी काही टोळी आहे ती आता देखील सक्रिय आहे. आता जेलमधलं सगळं आपला कारभार हाकतं असं ते म्हणतात. तुम्ही देखील वारंवार सांगतात की मोबाईल सापडले, त्यांना फॅसिलिटी मिळतात आतमध्ये. हे याच्यावरती मी यापूर्वी बऱ्याच वेळा बोललेलो आहे, त्यामुळं आता बोलायचं नाही. परंतु जेलमधून एक स्पेशल फोन, आत्ता तो फोनसुद्धा सापडलेला आहे आणि विनंती एकच राहील, मी मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे की तो जो छोटा फोन जे आका वापरत होते त्या आकाने जो फोन वापरलेला आहे त्याचे डिटेल्स जर घेतले तर याच्यामधलं सगळं काही जे आहे ते बाहेर पडेल. महादेव मुंडेंचं हे जे प्रकरण आहे हे प्रकरण सुरुवातीला मी स्वतःच त्या ठिकाणी काढलेलं आहे. तत्पूर्वी कोणी या प्रकरणावरती बोलत नव्हतं, सर्वात अगोदर मी बोललेलो आहे. अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे संकेत दिलेले आहेत. या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता? कारण की त्यांना दिलासा मिळाला, न्यायालयीन दिलासा कृषी घोटाळ्यामध्ये. नाही, अजून त्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु या बाबतीमध्ये मला वाटतं प्रकाशदादा बोललेले आहेत, मला काय त्याच्या बाबतीत बोलायचं नाही. परंतु त्या क्लीन चिटच्या अगेन्स्ट काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाणार. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये आता सुप्रीम कोर्टाचा एक महत्त्वाचा निकाल आलेला आहे. सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा निकाल जो आहे तो कायम ठेवत पोलिसांवरती गुन्हे दाखल करा असे आदेश दिले. या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील. या एवढ्या मोठ्या केसच्या बाबतीमध्ये मी बोलणं उचित नाही. पण अण्णा, पोलिसांवरती गुन्हे दाखल करताना पोलिसांची असंवेदनशीलता किंवा पोलिसांनी काळेबेर केलंय असं एकंदरीत हे प्रकरण फार बदलापूरच्या बाबतीतलं आहे, मोठं प्रकरण आहे. त्या बाबतीमध्ये माझ्यासारख्या छोट्या माणसाने बोलणं उचित. सर, तुम्ही रस्तोगींना पत्र लिहिलेलं कृषी अधिकाऱ्यांना